आपण यादीवरती हिशोब करतो मोबाईल वरती की शेळी पालन केलं इतक्या शेळा आणि इतकं प्रॉफिट आणि 2 बकरे देणार आणि मग टॅली मारायची असल्या गोष्टी काही नाही. आपण शेळी लावली तर 100% लागणच हा गॅरंटी नाही. बरोबर आहे. ते नशीब असतं किंवा मग 15 दिवसानंतर परत वाप टाकली परत लावायची त्यावेळेस सक्सेस होईल किंवा प्रारब्धात नसेल तर त्यावेळेसही लागत नाही. मला थोडं थोडं कळायला लागलं की कलर ब्लॅक असावा, पुढं शरीरावरती पांढरा काळा टिपकन व्हाईट टिपकन असावा महत्वाचं. हा प्युअर बिट्टल काळा जर कलर असेल तर ते मार्केट चांगलं राहतं. कानाची लेन चांगली असावी, नाकाची लेन, डोळ्याची लेन, परत डोळे कसे त्याच्यावर अवलंबून बिंटल मध्ये बी 5 प्रकार आहेत सर. त्यामधून कळलं पाहिजे की डोळा कसा असावा, पोपटासारखं असं नाक असावं, कानाची लांबी रुंदी किती असावी, हाईट किती असावी, याच्यावर बिट्टल ओळख. नुसते काही लोकांची आता बंद झाली, फक्त कान लांबट झाले की बिट्टल झालं. मग काही लोकांनी काय केलं, क्रॉस मधून शेळडा, गावरान शेळडा, बोकडा कोण लावल्या, ते क्रॉस जन्माला आलं. ज्याला कळत नाही त्याला सांगून टाकते की हे बिट्टलच आहे, करा खरेदी. पण प्युअर बिट्टल आणि क्रॉस बिट्टल याच्यामध्ये लोकांना फरक. कारण पहिले एवढे पैसे मी स्वतः माझ्या मनावर गुंतवले. माझं घर गावामध्ये आहे, इथून 1.5 ते 2 किलोमीटर. माझी इथे 1 जागी 9 ते 10 एकर शेती माझी 1 जागी आहे. माझी इथून 3 ते 4 किलोमीटर वरून तलावामधून 4 ची पाईपलाईन इथपर्यंत आलेली आहे. माझ्याकडे पाण्याची सुविधा सध्या चांगली आहे. शेती एका जागेवरती चांगली काळी शेती आहे. तर मी हे करत असताना मला कुटुंबातले लोक विरोध करायचे, कशी काय करायचं शेडचं, एवढ्या छोटीशी खोली असली, पाऊस आला की बसू शकतात, बस एवढं झालं. पण माझा इथून माग 2-3 वर्षापूर्वीच प्लॅनिंग होता आपण शेळी पालन भविष्यात कधीतरी आपल्याकडे पैसे आल्यानंतर करू. त्यानंतर मध्येच आमच्या डोक्यात आलं की गांडूळ खत करावं, त्याच्यात काय प्रॉफिट झालं नाही, ते सांगितलं तुम्ही. बरोबर. मग शेळाचा पर्याय आता हळूहळू सुरू केला. 10 पासून चालू केला, आज 25 आहेत. अजून भविष्यात वाढतील. कोणी आपल्याकडे खरेदीसाठी आलं तर आपण कोणाला नाराज करीत नाही, मोकळं जाऊन देत नाहीत. 1 रुपया जास्त होईल कमी होईल.